हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली। तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर चला माझं सर्व काय आता आवरलेलं आहे आणि आम्हाला थोडं बाहेर पण जायचं आहे ना, मग तर चला तुम्हाला पण दाखवते कुठे जायचं आहे काय ते। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। स्वरा मिस्टर शंभू हे तिघे पण बाहेर गेलेले आहे। आता मी आवरून बसलेले आहे, तर आता ते येतील, मग त्यानंतर आता मला निघायचं आहे। इथे आता मिस्टर आणि ते पण आलेले होते, तर मग आम्ही आता सर्व बाईकवरती चाललेलो आहोत। तर आज संडे असल्यामुळे ना मिस्टर बोलले आपण बाहेरच जाऊ नाश्त्यासाठी। येथे आम्ही सप्तशृंगी गडाच्या रस्त्यानंच चाललेलो होतो। तर येथे वात्सल्य चुलीवरची मिसळ खूप छान आहे। तर मग आता आम्ही येथे फर्स्ट टाईमच आलेलो आहोत मिसळ खाण्यासाठी। तर मग येथे आम्ही मिसळ खाण्यासाठी आलेलो होतो। तर शंभू स्वरा मिस्टर सर्वजण येथे बसलेला आहे आणि पाठीमागे सप्तशृंगी गडाचा पण बोर्ड लावलेला होता। तर येथे जास्त काही गर्दी नव्हती, आम्ही लवकरच आलेलो होतो। तर मग आम्ही आल्यानंतर मग आता येथे गर्दी व्हायला लागलेली होती आणि इथलं वातावरण पण खूप छान वातावरण होतं। तर परिसर पण येथे छान आहे। तर म्हणजे शेतीच्याच ठिकाणी असं तिच्याच जवळ असं मिसळचं पण चालू केलेलं आहे। घरगुती मिसळ चुलीवरची भेटते ही, तर खूप छान लागते। तर तुम्ही एकदा सप्तशृंगी गडावरती गेल्यानंतर येथे एकदम रस्त्यावरतीच आहे वात्सल्य चुलीवरची मिसळ। तर नक्की एकदा ट्राय करून बघा, तर खूप छान लागलेली होती। तर आम्ही इथली मिसळ फर्स्ट टाईम खाल्लेली आहे, तर खूप छान मिसळ लागलेली होती। तर मग आता येथे आम्ही सर्वजण मिसळ खाण्यासाठी बसलेलो आहोत। तर या तुम्ही पण मिसळ पाव खाण्यासाठी। तर मिस्टरांनी येथे बटाट्याची भजी पण बोलवलेली होती आणि त्याच्यासोबत मिरची पण होती आणि टॉमॅटो सॉस पण होता। तर खूप छान मिसळ पाव पण होती। तर मग त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं मला। तर मग येथे कारले पण कट करून उकडत ठेवलेले होते। तर मला येथे चुरमाचे लाडू बनवायचे होते। तर मुलांचं खूप दिवसाचं चाललेलं होतं, तर मग मी इथे मग चुरम्याचे लाडू बनवण्यासाठी घेतलेले आहे। तर 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर 2-3 चमचे मी तुपाचे गरम करून त्यात मोहन टाकलेलं आहे। तर मग इथे छान असं पीठ मळून घेत आहे, थोडंसं निबरच पीठ मळायचं आहे। तर मग येथे 5-10 मिनटं भिजत पण ठेवलेलं होतं पीठ। तर मग छान भिजल्यानंतर मी येथे मग त्या पिठाचेच असे दाबून दाबून उंडे बनवून घेत आहे। उंडे बनवताना ना मग आपल्याला असं पीठ हातावरती घेऊन थोडंसं असा गोळा बनवायचा आणि त्यात बोटं जातील असे उंडे बनवून घ्यायचे। म्हणजे ते बोटं असे आतमध्ये घातल्यानंतर मग छान असे तळतात, त्यामुळे मग आपल्याला बोटं टाकून असे बनवून घ्यायचे आहे। आता येथे सर्व काही मी बनवून घेतलेले आहे, तर तुम्ही पण बघू शकता असे सर्व पिठाचे बनवून घेतलेले आहे। तर मग आता येथे मी कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे। तर मग तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे। तर मग त्यामध्ये आता ते उंडे बनवलेले होते ना, तर मग त्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर मग छान लाल रंगावरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहे, छान असं तळून घ्यायचे। तर मग आतमध्ये पण तळले पाहिजेत असे तळायचे। तर सुरुवातीला फुल गॅस करायचा आणि मग त्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला छान तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतमध्ये पण तळले गेलेले पाहिजेत। तर मग त्यानंतर मी येथे कारल्याची भाजी पण बनवलेली आहे कांदा टाकून, तर खूप छान भाजी झालेली आहे। तर मग काही पिठाचे मी असे तयार करून घेतलेलं होतं, म्हणजे ते पण छान असं तळलं जातं, त्यामुळे मग सर्व असे बनवून घेतले काही। तर मग आता येथे थंड होण्यासाठी ठेवलेले होते। तर मग इकडे चपात्या पण बनवून घ्यायच्या आहे। तर मग येथे थंड पण झालेले आहे। तर मग मी आता लगेच मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहे। मग आता थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये मी टाकून घेतलेलं आहे। तर मग छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला रवाळच बारीक करायचं आहे, जास्त बारीक पण नाही करायचं, असं रवाळच बारीक करायचं। तर मग सर्व काही मी दळून घेतलेलं आहे। तर मग येथे थोडीशी वेलची पण दळून घेतलेली आहे साखर टाकून। मग आता त्यामध्ये आता वेलची टाकून घेतलेली आहे मी।
आणि येथे आता तेलामध्येच गुळाचा पाक पण तयार करून घेतलेला आहे। तर असं गुळाचा पाक असा थोडासा फेसाळल्यासारखा झाला का मग लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्याला त्यामध्ये गुळाचा पाक टाकून घ्यायचा आहे। तर जास्त आपल्याला कडक पण नाही करायचा गुळाचा पाक। तर असाच गुळाचा पाक आपल्याला त्या आपण चुरमा बनवलेला आहे तर त्या चुरम्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मग येथे मी आता चुरम्यामध्ये सर्व काही असा पाक टाकून घेत आहे सर्वकडून। तर मग आपल्याला पाक टाकल्यानंतर लगेचच हाताने लगेच नाही करायचं, तर मग एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व चुरमा त्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। तर मग येथे मी एका चमच्याच्या साहाय्याने सर्व चुरमा एकत्र करून घेत होते। येथे माझ्याकडून थोडं तेलाचं प्रमाण जास्त होऊन गेलं, तर गुळाचा पाक करताना तेल थोडं कमीच टाकायचं, माझ्याकडून थोडं जास्तच होऊन गेलं। तर मग आता येथे थंड झाल्यानंतर मी लगेचच लाडू वळण्यासाठी घेतलेले आहे। जोपर्यंत गरम राहतं तोपर्यंतच पटकन लाडू पण बांधले जातात। तर मग येथे सर्व लाडू मी आता येथे बांधून घेतलेले आहे। तर खूप छान लाडू बांधलेले आहे, तर तुम्ही पण बघू शकता। मग लाडू बांधायचे झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवण केले। तर चला, आजचा दिवस असा होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण।